4 जूनला लोकसभेचा जो निकाल लागला, ज्यात महायुती पराभवाच्या गर्तेत गेलेली आणि महाआघाडी विजयाच्या शिखरावर गेलेली. मात्र 5 महिन्यात 23 नोव्हेंबरला जो निकाल लागतो त्यात नेमकं उलट. तिकडे त्या नेत्यांचा जो बोलण्याचा आविर्भाव होता, म्हणजे मी तेव्हाही लाईव्ह मध्ये सांगितलं मी की अजून खूप काही व्हायचंय, जागा वाटप बाकी आहे. आणि नेत्यांचा आविर्भाव मात्र असा होता की आता आपल्याला फक्त मंत्रिमंडळातलं खाते वाटप करायचं. जिथं हिंदू बहुल आहे तिकडे सुद्धा ती भीती निर्माण करणं की पहा तुम्ही मतदानाला पुरेसे बाहेर आला नाहीत, तिकडे बघा तिकडे काय झालं. तर रात्री जे इन्व्हेलपचं वाटप चालतं ते झालंच आहे. म्हणजे त्यांच्या वोट जिहाद सारखाच एका विशिष्ट राजकीय विचारांच्या यात मी नोट जिहाद हा शब्द एक प्रकरण खास त्यामुळेच दिलेला आहे. नाही तर मला असं वाटलेलं, मी मोकळेपणानं सांगतो की सुपारी घेतली की काय. बरोबर. अनेकदा आपल्या देशात तसं घडतं. धार्मिक क्षेत्रात पावित्र्याचं आव आणून फिरणारे सुद्धा प्रत्यक्षात सुपारीबाज असतात. त्यात काही शंका नाहीये. मात्र त्यांच्या बाबतीत मला कळलं की नाही, तो माणूस तसा नाहीये, तो जरा वेगळ्या करायला गेला. मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं ऐन निवडणुकीच्या काही दिवस आधी की स्त्रियांचं मतदानाचं प्रमाण जेव्हा जेव्हा वाढतं तेव्हा फायदा होतो, पण ते कधी कधी सत्ता परिवर्तन घडवणार असतं. यावेळी मात्र सत्ता टिकवणारं दिसलं ते, हे धक्कादायक होतं. भाजपानं दुसऱ्यांचे केवळ नेते घेत नाही, ते दुसऱ्यांच्या कल्पना पण घेते, दुसऱ्यांची मांडणी पण घेते. देवाला लोक मानतात, पण तो पावतो म्हणून पण मानतात किंवा कोपतो म्हणून. या निवडणूक आयोगाला स्वतःला असं देवासारखं काहीतरी पाहावं असं वाटायला लागलेलं दिसतं. तेव्हा त्यांना आठवतं की स्वायत्ता होता मी, माहित नाही का तुम्हाला. आता यात परत सांगतो तुम्हाला, मी विरोधकांनाच दोष देणार आहे, कारण गाफील राहणं हा सर्वात मोठा गुन्हा मी मानतो. नमस्कार. इंडी जर्नलच्या इन फोकस या कार्यक्रमात तुमचं सगळं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय की मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले. आता हे निकाल लागल्यापासूनच पहिल्या दिवसापासूनच जवळपास आपल्याला वारंवार एकच प्रश्न ऐकू आला, म्हणजे ज्या पद्धतीचं वातावरण निवडणुकीच्या आधी होतं, निवडणुकीचा ज्या प्रकारे प्रचार झाला, त्यामध्ये जे मुद्दे होते, त्याच्यानंतर जे निकाल लागले ते पाहून जवळपास सगळ्याच पक्षांना, म्हणजे अगदी जे जिंकलेली महायुती आहे तिच्या समर्थनार्थ प्रचारात उतरलेले राज ठाकरे सुद्धा या निकालाला अनाकलनीय असं म्हणाले होते. आणि तेव्हापासून हा जो प्रश्न आहे तो पुन्हा पुन्हा विचारला जातोय की भाजप किंवा महायुती जिंकली तरी कशी. याच नावाचं पुस्तक, म्हणजे भाजप जिंकली कशी या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे सरांनी. भोईटे सर वरिष्ठ पत्रकार आहेत, त्यांचा दीर्घ अनुभव आहे मराठी माध्यमांमध्ये, टीव्ही माध्यमांमध्ये काम करायचा. आणि आज आपल्याला संधी मिळते की त्यांच्याशी या पुस्तकाच्या निमित्तानं आणि या निवडणुकीबाबत आणि हा लागलेला जो आश्चर्यकारक निकाल आहे किंवा कदाचित आश्चर्यकारक नसलेला निकाल आहे त्याच्याबद्दल बोलण्याची आपल्याला संधी मिळते सरांसोबत. तर सर, तुमचं स्वागत आहे इंडी जर्नलमध्ये. सर, पहिला प्रश्न मला असा की आता हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, तुम्हाला का वाटलं की या प्रश्नाला गांभीर्यानं घेऊन त्याच्यावरती एक पुस्तक यायला हवं, असं का वाटलं तुम्हाला? प्रत्युष, मला असं वाटतं ना की काही वेळा जे प्रश्न, ती घटना घडत असताना आपल्या मनात येतात ते खूपच नैसर्गिक असतं. त्यात कुठची भेसळ झालेली नसते तोपर्यंत, की काहीतरी कुणीतरी सांगितलं मग त्या प्रभावाखाली आपण आलो. म्हणजे मी आजवरच्या पत्रावळीत ते पाळत आलो की पहिल्यांदा डोक्यात आलंय ना त्याला कधी विसरायचं नाही, त्याच्यावर पुढे काम करत जायचं. अर्थात काही वेळा ते चुकीचं असू शकतं, नाही असं नाही. 23 नोव्हेंबरला मला आठवतं की एक 11:30-12 दरम्यानच निकाल स्पष्ट, म्हणजे अति स्पष्ट झाला होता. खरं तर काही उरतच नाहीये महाआघाडीचं, हे दिसत होतं. आता 4 जूनला लोकसभेचा जो निकाल लागला, ज्यात महायुती पराभवाच्या गर्तेत गेलेली आणि महाआघाडी विजयाच्या शिखरावर गेलेली. मात्र 5 महिन्यात 23 नोव्हेंबरला जो निकाल लागतो त्यात नेमकं उलट, की गर्तेतून महायुती फक्त शिखरावर जात नाही, ती महाविजयाच्या महाशिखरावर पोहोचताना दिसते. पुन्हा महाआघाडीचं जे काही होतं ते अतिशय गर्तेत काय अगदी पातळात गेल्यासारखी स्थिती झाली, जी काय आपण पाहिली, अनुभवली. प्रचाराच्या एक लक्षात नक्कीच आलेलं प्रथमेश, म्हणजे मी राजकीय नेत्यांना भेटत होतो, काही बैठकांना जात होतो, की तेव्हा असं लक्षात येत होतं
की मविया आणि नेते हे खूपच सैलावले होते. म्हणजे मी त्यात तशा घटना दिलेल्या आहेत काही, त्यावर आपण बोलू. तर त्यातलं अंदाज असा येत होता की लाडकी बहीण नंतर विशेषतः त्याला मिळणारा प्रतिसाद, त्याचा जो भाजपा स्टाईल ग्रँड इव्हेंट अगदी शिंदेंनी केला, बरोबर. इतर ज्या लाभार्थी योजना, त्या सर्वातून असं एक वाटत होतं की मविया सत्ता मिळवू शकेल का, शंका वाटू लागलेली. नंतर शेवटच्या टप्प्यात लक्षात येऊ लागलं की महायुतीकडे पारडं जात आहे. पण तरी सुद्धा काय अंदाज होता, फार तर मला असं वाटलेलं 150 ते 160 म्हणजे 55 ते 60च्या दरम्यान मिळू शकतील. निकाल लागल्यावर ज्या जागा दिसल्या, बरोबर, तेव्हा स्वाभाविकच तुम्ही जो म्हणालात प्रश्न की जो महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य, पुन्हा तुमच्या माझ्यासारखे पत्रकारच नाही, बरोबर, भाजपा विरोधकच नाहीत, तर काही भाजपा नेत्यांनी सुद्धा खासगीत मला तेच विचारलं, जे चर्चेला आलेले, की भाजपा जिंकली पण कशी, हा जो प्रश्न होता ना, तो त्या क्षणी माझ्या डोक्यात आलेला 11:30-12च्या दरम्यान, की भाजपा जिंकली कशी. तो प्लेन होतं, त्यात ते उद्गारवाचक चिन्ह नव्हतं. पण तेव्हापासून हे डोक्यात आलं आणि काही दिवसात मी ठरवलं, नाही कोणीच काही करत नाही याच्यावर, तर आपण केलं पाहिजे. आणि त्यातून हे पुस्तक 3 महिन्यात आकारलं. बरोबर. सर, आता याच्यावरती या मधल्या 5 महिन्यांचा जो तुम्ही उल्लेख केलात, आपण त्याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लोकसभेला जवळपास 31 जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात जनतेनं टाकल्या होत्या. आता आपण बघितलेल्या महाराष्ट्राचा जो ऐतिहासिक ट्रेंड आहे, म्हणजे महाराष्ट्राची जी वोटिंगची पद्धत आहे मतदान करण्याची, त्याच्यामध्ये सहसा लोकसभेत ज्याला यश मिळतं तो विधानसभेत पण यश मिळवतो, असं एक गणित आहे, एक फॉर्म्युला असा मांडला जातो. तर ते बघता, तो ट्रेंड बघता, या 5 महिन्यांमध्ये असं काय वेगळं घडलं होतं त्या दरम्यानचा, जो तुमचा प्रत्यक्ष पत्रकार म्हणून एक तो कालावधी आपण सगळ्यांनी बघितला, 5 महिन्यांचा घडामोडी कशा घडत गेल्या, तुम्ही म्हणता तसं लाडकी बहीण एक अनाऊन्स केली गेली, पण तो 5 महिन्यांचा कालावधी घटनाक्रमाने कसा सजलेला होता, काय काय घडत होतं आणि त्याच्यातून हे वातावरण कसं बदलत होतं? सर्वात महत्वाचं मला जे दिसलं ते मी मुद्दामून मवियाचं नकारात्मक नोंदवतो. त्यात त्याच्यावर एक प्रकरण आहे खरं तर, की मवियाचं रथ कसं हवेत गेलं. बरोबर. म्हणजे त्यात एका बैठकीचा मी उल्लेख केला, खरी ती अनौपचारिक होती. दिल्लीतील काँग्रेसचे नेते आलेले, महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते होते, ट्रायडंट हॉटेलला झालेली, काही निवडक पत्रकारांना म्हणजे लंच मिटिंगसाठी बोलवलं होतं. तिकडे त्या नेत्यांचा जो बोलण्याचा आविर्भाव होता, म्हणजे मी तेव्हाही लाईव्ह मध्ये सांगितलं, मी की अजून खूप काही व्हायचंय, जागा वाटप बाकी आहे, आणि नेत्यांचा आविर्भाव मात्र असा होता की आता आपल्याला फक्त मंत्रिमंडळातलं खाते वाटप करायचं आहे. एका वेगळ्या अति आत्मविश्वासात ते गेले होते. त्याचं कारण प्रथमेश, तुम्ही जे निरीक्षण नोंदवलं महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या राजकीय इतिहासाचं, तेच की लोकसभेचा ट्रेंड, निकालाचा कौल हा मराठी मतदार विधानसभेला सहसा बदलत नाही, याबद्दल तुम्ही जे भाष्य केलं तेच. फक्त यात एक अपवाद बघा 99चा पण दिसतो, बरोबर, की तिकडे जे घडलं होतं त्या पद्धतीनं कुठेतरी वेगळं आहे का. पण यात जे बदल झालाय ना, हा या बदलात जसं मवियाचं चुकलंय असं मी म्हणालो आहे, त्याचबरोबर इतर जे काही घडलेलं आहे त्यावर सुद्धा मी पुस्तकात खूप सविस्तर लिहिल्या 23 प्रकरणांमध्ये. त्यातलं तुम्हाला सांगतो ना, की पहा, ईव्हीएम कडे फक्त बोट दाखवून नाही चालणार. मला तर कधी कधी असं वाटायला लागतं की एखाद्या बाळाच्या हातात, रडणाऱ्या बाळाच्या हातात खेळणं द्यायचं आणि त्यात त्याला गुंतवून टाकायचं खुळखुळा देऊन, आणि मग इतर सर्व मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून टाकायचं. तसं एक वेगळं कावेबाज राजकारण त्यामागे आहे की काय. कारण त्या मुद्द्यावर शरद पवारांसारखे नेते बोलून जातात की काहीच पुरावा नाही, त्यावर कसं बोलायचं. बरोबर. त्यामुळे तो ऑप्शन बंद केला जातो एका विरोधी पक्षाच्या एका वर्गाकडून. इतर जे मुद्दे आहेत त्यात भारतीय जनता पक्षानं विशेषतः, त्यामुळे मी भाजपा लिहिले, तुम्ही योग्य बोललात की महायुती, भाजपा किंवा महायुती, योग्यच बोललात. परंतु जरी टेक्निकली महायुती असली तरी यावेळी मला जे लक्षात येत होतं, संपूर्ण या लोकसभेच्या पराभवानंतर 4 जून नंतर लगेच त्यातून दिसत हेच होतं की भाजपानं संपूर्ण सूत्र आपल्या हाती घेऊन रणनीती ठरवणं. त्यातलं काही आधी सकारात्मक सांगतो, त्यांनी काय केलं, त्यांनी व्यवस्थित
अगदी कुठे कुठे आपले लूपहोल्स राहिलेत. बूथनुसार सुद्धा, म्हणजे काल भाजपाचं निवडणुकीचं पाहणारे काही लोक माझ्याशी बोलताना बोलले की तुम्ही त्यात जे दिलेलं आहे, हो तसं झालेलं की बूथवर कुठं 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 फटका पडला, त्यानुसार पण आम्ही काम केलं. फक्त एवढ्यापुरतं नव्हतं. छोट्या छोट्या जाती, खरं तर परंपरेनं आपल्याकडे अनेक छोट्या जाती, त्यातील ज्या नवबौद्ध आणि ज्या हिंदू दलित जाती आहेत, त्या परंपरेनं अनेक वेळा शिवसेनेकडे दिसल्या आहेत आपल्याला, ठाकरेंकडे. मात्र भाजपानं त्यांना ज्या चलाखीनं आपल्याकडे वळवलेलं आहे प्रयत्नपूर्वक, की तुम्ही विचार करा की अगदी संख्येनं खूप मोठे नसणारा वर्ग किंवा महाराष्ट्रभर न पसरलेला समाज वर्ग, त्याला फडणवीसांच्या बंगल्यावर बोलून त्यांच्यासोबत जेवायचं आणि चर्चा करायची. बरोबर. ते फार वेगळे प्रयोग होते. त्यातून त्या त्या जातींचं हे साधलं गेलं. हे आपण असा विचार करू, हे तर सकारात्मक आहे, यात का वाईट केलं? कारण त्यांना व्हॉइस दिला, त्यांना भेटले, राज्याचे एवढे मोठे नेते. परंतु त्या पलीकडचे जे घडत होतं, तुम्ही आठवा ना, अनुसूचित जातींच्या आणि परत ओबीसींच्या वर्गीकरणाचं बरोबर सामाजिक न्याय विभागानं जो आयोग नेमला तो या आधीच होता. बरोबर. हे वेगळे प्रयत्न होते. तुम्ही जर इथं जोड द्याल बिहारमधल्या महादलित कॉन्सेप्टची, तर तुमच्या लक्षात येईल की पुढे काय वाढून ठेवलंय. आणखी एक वेगळ्या प्रकारचं, म्हणजे 48% आणि 52% असं तिथं जे केलं गेलं आरक्षणाच्या बाबतीतलं, तो विचार पुढे येऊ लागला तर काय घडू शकतं, हे एक झालं. याला सुद्धा मी निवडणुकीच्या राजकारणात योग्य मानेल रणनीती म्हणून, बरोबर. समाज घटक जोडण्याची एक चांगली रणनीती म्हणेल. परंतु लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात धार्मिक ध्रुवीकरणाचा जो प्रयोग सुरू झाला होता, तो ज्या अतिशय भयावह पद्धतीनं विधानसभेच्या 3.5 महिन्यांच्या काळात, म्हणजे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पर्यंत वाढवत नेला गेला, वातावरण निर्मिती झाली. मग ती लव जिहाद असेल, त्यातही लव जिहाद पण मागे टाकणारा वोट जिहादचा जो प्रयोग, तो जो शब्द कॉइन केला गेला. कारण शेवटी राजकारणात कधी गरिबी हटाव असतं, कधी हिंदू खतरे में, थेट न बोलता वेगळ्या पद्धतीने मांडलं जातं. जे वेगवेगळं केलं गेलं, मंदिर वही बनाएंगे हे पण कॉइन केलं गेलेलं. त्या पद्धतीनं वोट जिहाद यावेळी जो सर्वात जर मला चाललेला मुद्दा कोणता दिसतोय तर तो होता. म्हणजे जिथं हिंदू बहुल आहे तिकडे सुद्धा ती भीती निर्माण करणं की पहा, तुम्ही मतदानाला पुरेसे बाहेर आला नाहीत, तिकडे बघा तिकडे काय झालं. आता इकडे आणि तिकडे यातलं तुम्हालाही कळतं, आपलं आपण आणि त्यांचं तसं आहे. त्यांची लोक कशी बाहेर आली आहेत, त्या मोहल्ल्यात रांगा लागल्यात, तुम्हाला माहित आहे का, वगैरे वगैरे वगैरे. ते आणि पुन्हा त्यात एक लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला, भारतीय जनता पार्टीची संपूर्ण रणनीती किंवा प्रचार नीती किंवा तुम्ही प्रोपगंडा म्हणा, प्रोपगंडा असतो बरोबर राजकारणात, त्यात त्यांच्याकडे त्याचं कौशल्य आहे भाजपाकडे. त्यात ते फक्त मुद्दा मांडत नाहीत, ते केस स्टडीचं मांडतात. त्यामुळे जिथे जिथे ते मुद्दे जातात, ज्यांना काहीच माहिती नसतं ते बोलतात, पहा त्या मालेगावमध्ये असं घडलं, बरोबर, ईशान्य मुंबईत असं घडलं. आता माझ्यासमोर जे आव्हान होतं ना प्रथमेश, ते हे सर्व जे होतं यातलं शेवटी जसं चांगलं द्यायचं आहे, त्याचबरोबर या प्रोपगंडा पॉलिटिक्समध्ये जे नरेटिव्ह सेट केले गेले त्याची सत्यता पडताळणी करून लोकांसमोर मांडणं हे पत्रकार म्हणून माझं कर्तव्य होतं. मग ठीक आहे, त्याची किंमत मोजावी लागते आजकाल. पण ते, आणि पुन्हा प्रथमेश एक गडबड काय होते माहितीये का, अनेक वेळा की वैचारिक वाद खूप घातले जातात आपल्याकडे, किंवा भावनातिरेकाने आपण म्हणतो की नाही असं नाही झालं पाहिजे, हे असं कसं मुसलमानांवर तुम्ही आरोप करताय, हे असं कसं बोलताय, हे खूप घडतं. किंवा नाही तुम्ही धर्मांधता करताय, हे घडतं. पण त्याचा अनेकदा माझा अनुभव असा आहे की त्याचा उलटा परिणाम होतो. पाहिलं, हे आपल्यासाठी बोलतात आहे, म्हणजे हिंदूंसाठी, आणि हे मुसलमानांच्या बाजूने पुढे आले. त्यामुळे मला त्या पद्धतीच्या याच्यात जायचंच नव्हतं. मला लॉजिकली तर्कशुद्ध पद्धतीनं आकडेवारीचं तथ्यात्मक विश्लेषण करायचं होतं. कुणाला हे बोलण्याची संधी द्यायची नव्हती की पहा हे फक्त विचारंधतेतून करतात. मुळात हे पण विचित्र असतं की जे मुळात स्वतः विचारंध असतात त्यांच्याकडूनच हे आरोप जास्त ऐकायला मिळतात. त्यातून या पुस्तकात जी मी मांडणी केली, अनेक मिथ जे बष्ट केलं, किंवा आपण असं म्हणू की वोट जिहादचे जे थोतांड आहे त्याचं थोबाड फोडण्याचं काम या पुस्तकात आकडेवारीचं तर्कशुद्ध मांडणीतून केलेलं आहे.
मी पुस्तक चाळत होतो, सगळं बघत होतो. मला उशिरा मिळालं पुस्तक. हो पण मी बघत असताना एक मला जाणवलं, की तुम्ही जेवढे तक्ते दिलेत आणि जेवढे स्टॅटिस्टिक्स हे केलं, मला असं विचारायचं आहे तुम्हाला, की आता आपण जेव्हा सेफॉलॉजीमध्ये अशा प्रकारचे अंदाज लावतो किंवा निवडणुकीच्या निकालाचे अन्वयार्थ लावतो, खरं तर आपण म्हणतो, की सामाजिक फॅक्टर जे आहेत, समाज मन जे आहे, त्याचं खरं प्रतिबिंब निवडणुकीचा निकालच हे सगळ्यात सर्वोच्च प्रतिबिंब आहे असं म्हणतो आपण. पण यावेळेस निवडणुकीचा अन्वयार्थ लावताना तुम्ही कोणते असे 5 किंवा 6 व्हॉटएव्हर डेटा पॉइंट्स जे घेतले असतील ते काय वाटतात? तुम्ही कुठले घेतले होते, की ज्याच्यावरती हा निष्कर्ष मांडलाय तुम्ही या पुस्तकामध्ये? की समजा आता मुस्लिमांचं वोटिंग किंवा मुस्लिम वोटचं पॉकेट्सचं हे म्हणाला किंवा ओबीसी वगैरे असे कुठले फॅक्टर्स तुम्ही लक्षात घेतले, की ज्याच्या आधारावर तुम्ही निष्कर्ष काढला असा? बघा, एक नक्की आधी सर्वात मोठं मान्य करावं लागेल, की त्याला माझ्यासारख्याला मोफत योजना पसंत पडत नाही त्या भूमिकेतून असेल कदाचित. परंतु एक प्रकारे जरी त्याला लाच हा शब्द पटणार नाही, तरी सुद्धा थेट निवडणुकीच्या आधी कोट्यवधींच्या खात्यात जेव्हा आर्थिक रोख रक्कम पोहोचते, म्हणजे तिला लाच म्हणणं नाही आवडणार, अनेकांना पुन्हा मुद्दा वाटेल तो, बरोबर, परंतु लाडकी बहीण, कारण ते मॉडेल या पुस्तकात आणखी मी एक जो प्रयोग केला, की केवळ त्या कुठून आलं तेवढ्यावर न जाता मुळात काय तिकडे घडलं त्याचं मुळापर्यंत गेलो. म्हणजे मी नंतर बटेंगे तो कटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे बद्दलही बोलेन. याबद्दल काय मी नेमका प्रयत्न केला. या लाभार्थी योजना आहे ना, फक्त लाडकी बहीण पुरत्याही नव्हत्या. असंख्य त्यांची माहिती दिली आहे त्यातल्या निवडक योजनांची, की ज्या पद्धतीनं प्रयत्न दिसून आले, की जेव्हा आपल्याला ठाऊक आहे की निवडणुकीला मतदारांना सामोरं जाताना लोकसभेला असा फटका बसलाय, 0.30चं का होईना, आपल्याला तेवढ्या कमी मतांचा फरक असतानाही मोठा फटका जागांच्या बाबतीत बसलाय, तर कुठेही कसर सोडायची नाही या भूमिकेतून धार्मिक ध्रुवीकरण, जाती केंद्रित धोरणं हे सर्व करत असतानाच आर्थिक मदत थेट मतदारांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे आतापर्यंत आपण मतदानाच्या आदल्या रात्री, म्हणजे हिंदीत त्याला कतल की रात म्हणतात, डू ऑर डाय वाली, करो या मरो, त्या रात्री रात्र वैराची आहे, तर रात्री जे इन्व्हेलपचं वाटप चालतं ते झालंच आहे. म्हणजे त्यांच्या वोट जिहाद सारखाच एका विशिष्ट राजकीय विचारांच्या यात मी नोट जिहाद हा शब्द एक प्रकरण खास त्यामुळेच दिलेलं आहे, त्यावर पण बोलू. यातला मुद्दा काय आहे, की लाडकी बहीण एकाच वेळी, म्हणजे मध्य प्रदेशातलं उदाहरण होतं, तिकडे सुद्धा भाजपा अडचणीत होती. मामाजींनी म्हणजे शिवराज चौहानांनी ती योजना आणली आणि जो चमत्कारच घडला तिकडे. म्हणजे खरं सांगू का, म्हणजे मी यात लिहिलंय सुद्धा की मोदींची सत्ता सुद्धा लाडकी बहीणनी जशी इथं भाजपा महायुतीची सत्ता वाचवली, तसं लाडली बहननी केंद्रातली, कारण 28 जागा हो, बरोबर, मध्य प्रदेशातल्या 28 जागा, त्यामुळे ती तशी टेस्टेड, ट्राय अँड टेस्टेड होती. ते मॉडेल इकडे आणलं. इतर लाभार्थी योजना होत्या. आणि पुन्हा प्रथमेश लक्षात घे, हे मी विरोधकांना विशेषतः सांगतो, भाजपा विरोधकांना, तुम्हाला पुढच्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या असतील तर कृपया यातलं गंभीरतेने वाचा. बरोबर, त्याला त्यांचं कौतुक नका समजू. तुम्ही विचार करा ना, की अनेकदा काय घडतं, की राजकीय कार्यकर्ते जात नाहीत, लोकांपर्यंत जात नाहीत, की चला आपल्या सरकारनं केलंय सेल्फी विथ लाभार्थी, की कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांच्या घरोघरी जायचं आणि सेल्फी काढायची, की होय तुळशीदास भोईट्यात त्यांच्यासोबतचा सेल्फी या योजनेत. बरोबर, यासारखे प्रयोग हा एक भाग झाला. म्हणजे त्याला तुम्ही म्हटलं तर लाच आहे, किंवा म्हटलं तर समाजातल्या गरजू वर्गापर्यंत पोहोचवलेलं, म्हणजे एक प्रकारे सामाजिक याचा प्रयोग आहे असं म्हणावं लागेल. तो त्याचा पुढचा जो भाग आहे यातला, शेतकऱ्यांच्या बाबतीत केलंच होतं. 6,000 वाढवले, 12,000वर नेले, तो पुन्हा त्याच योजनांच्या अंतर्गत येतो. जातींच्या बाबतीतले म्हणजे पहा, मनोज जरांगे फॅक्टर जो होता तो मराठवाड्यात सारख्या ठिकाणीच नाही, इतरही सभोवताली बऱ्यापैकी फटका देऊन गेला. म्हणजे समृद्धी महामार्गाच्या सभोवतालचे जिल्हे जे भोवले, जिथं शेतकरी आणि मराठा हे 2 वर्ग होते, त्याचा कुठेतरी विचार करून ज्या पद्धतीनं त्यांनी मराठा ओबीसी केलं नाही का, केलं.
कोपर्डीच्या नंतर 2019ला पण दिसून आलेलं होतं बरोबर की 35 आणि 65 असं सरळ सरळ बोलताना काही लोक दिसलेले. बरोबर म्हणजे बबनराव लोणीकर जे आता गाजले म्हणजे खरं तर वाईट पद्धतीनं गाजले ते, त्यांचेच त्यावेळेचं होतं बरोबर मराठा समाजाबद्दलचं. आताच्या याच्यात इतर जातींना चे ध्रुवीकरण तसं करताना ओबीसी जातींचं प्रयत्न करतानाच मराठा समाजातल्या मतदारांना सुद्धा धार्मिक मुद्द्यावर, आणि पुन्हा सर्वात धक्कादायक तुम्हाला सांगतो, राहुल गांधींनी काँग्रेसच्या वतीनं जो मुद्दा मांडलेला तो होता जातनिहाय जनगणनेचा. तो मुद्दा तिकडे असा भिनवला गेला की पहा, जर हे झालं तर तुम्हाला फटका बसेल. हे जितक्या शिताफीनं करण्यात आलं आणि विरोधी पक्षांचं जागा वाटपाच्या भांडणात हे ग्राउंडवर काय चाललंय याच्याकडे लक्ष नव्हतं. लक्ष धार्मिक मुद्द्यांच्या पलीकडे काहीतरी घडतंय हेही त्यांच्या गावी नव्हतं. हा दुसरा भाग होता. त्याच्या पुढे जाऊन म्हणजे मगाशी मी जो ओझरता उल्लेख केला की मुंबईतल्या हायफाय सोसायटींमध्ये हे मी स्वतः अनुभवलं की तिकडे जाऊन संघाचे समर्थक, स्वयंसेवक आणि शाखांवर तसे कमी दिसतात आता, पण तो जो समर्थक वर्ग आहे वेगवेगळ्या ठिकाणचा, जो पांढरपेशा आहे, गडगंज श्रीमंत असलेला आहे, त्यांच्यासारखे जाऊन घरोघरी जेव्हा वेगळ्या प्रकारचा प्रचार करताना दिसले. पुन्हा पालघर होऊन कधी गेलंय, साधूंचं हत्याकांड जे घडलेलं ते, त्यामागचं सत्य काय आहे सर्व एका बाजूला, पण त्या क्लिप पुन्हा ज्या व्हायरल केल्या गेल्या आणि पाहे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना घडलं, तर आपलेच साधू मारले जातात वगैरे वगैरे. परत धार्मिक ध्रुवीकरणाच्या बाबतीत मगाशी म्हणाल तसे ते दोन मॉडेल, मालेगाव आणि मुंबईत ईशान्य मुंबईचं मॉडेल, त्यात शिवाजीनगर मानखुर्द ते. त्याचबरोबर अचानक एका मौलानाची क्लिप पुढे येते. बरोबर खरं तर त्यांच्याबद्दल मी माहिती घेतली, त्यामुळे त्या पुस्तकात त्यांच्याबद्दल नकारात्मक नाही लिहिलं. नाही तर मला असं वाटलेलं, मी मोकळेपणानं सांगतो की सुपारी घेतली की काय. बरोबर अनेकदा आपल्या देशात तसं घडतं. धार्मिक क्षेत्रात पावित्र्याचा आव आणून फिरणारे सुद्धा प्रत्यक्षात सुपारीबाज असतात. बरोबर त्यात काही शंका नाहीये. मात्र त्यांच्या बाबतीत मला कळलं की नाही, तो माणूस तसा नाहीये, तो जरा वेगळ्या करायला गेला. मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं ऐन निवडणुकीच्या काही दिवस आधी उद्धव ठाकरेंपासून मवियाच्या नेत्यांची नावं घेऊन जे काही वक्तव्य केले, बरोबर तो जो व्हिडिओ आधी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं आपल्या भाषणांमध्ये लाईव्ह ऐकवला आणि त्यातून जो परिणाम साधला गेला, याचा एकत्रित परिणामही खूप मोठा फटका बसताना दिसला. अर्थात यातला आणखी एक भाग खूप मोठा आहे. ईव्हीएमचं काय ते सिद्ध होईल तेव्हा होईल. मात्र एक वेगळ्या प्रकारची रणनीती मतदार याद्यांमधून पुढे येताना दिसते, जो आता मोठा मुद्दा होताना दिसतोय. मात्र त्यातही मला असं वाटतं की फक्त राहुल गांधी ज्या पद्धतीनं अभ्यासपूर्वक बोलताना दिसले, आकडेवारीसह मांडताना दिसले, तसं इतर कुणीही नेता कोणत्याही पक्षाचा, म्हणजे तुम्हाला मी उदाहरण देतो, हे जे लेख आले ना प्रथमेश, आता मला वाटतं मी चुकत नसेल तर 7 जूनला, बरोबर मला बरं वाटलं. का तर पहिल्यांदाच मेनस्ट्रीम मीडिया देशाच्या विरोधी पक्षाला स्थान देताना दिसलं. पण त्यातलं काय सत्य, हे राहुल गांधी पहिल्यांदा बोलले का? अहो, माझं पुस्तक मार्चमध्ये तयार झालंय लिहून. एक प्रकरण फक्त त्या पुस्तकाचं संपादकीय ज्यांनी पाहिलं जबाबदारी, त्यांच्या आग्रहाखातर मी नंतर लिहिलंय. मार्चमध्ये लिहिलेल्या पुस्तकात ते सर्व लेखातले मुद्दे मी कसे काय देऊ शकतो? त्याचं कारण असं होतं, मी काय कुठचं ते कर्णपिशाचवाला नाहीये ना, असे दावे करण्यात मी पाप समजेन, पाप वगैरे काही असेल तर. त्यातलं 7 फेब्रुवारी 2025ला दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी उलट यापुढचे मुद्दे मांडले होते. कुणीही त्यांना महत्व दिलं नव्हतं, कुणी, त्यांच्या नेत्यांनी पण नाही. ती काँग्रेसचे एक वेगळी ढिसाळ राजकारण आहे. आपण मला वाटतं मतदार यादी आणि ईव्हीएम या प्रश्नाकडे येऊया, पण मला त्याआधी तुम्हाला, आता कारण आपण फॅक्टर्स बद्दल बोलतोय, तर मला एक आपल्याकडचं एक सामान्य चर्चेतला एक खूप मोठा फॅक्टर मला तुम्हाला विचारायचा आहे की संघाने हात काढून घेतला म्हणून लोकसभा गेली आणि संघानं पूर्ण परत मग आता शिस्तीत असाल तर आता आम्ही मदत करतो असं म्हटल्यामुळं विधानसभा परत आली. तर संघाचा जो फॅक्टर जेवढ्या व्यापकपणे सांगितला जातो तेवढा व्यापक आहे का, म्हणजे तेवढी ताकद आहे का ती? म्हणजे खरं सांगायचं ना, त्यातलं एक प्रकरणच आहे. खरं सांगायचं तर संघाची भूमिका
ही अनेकदा अदृश्य असंच वाटतं. वाटता शब्द मी मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की शाखांवर स्वयंसेवक दिसतात का, म्हणजे संघाचं संपूर्ण मांडणी केल्यानंतर मी माझे जे मुद्दे टाकले त्यात तो मुद्दा टाकला की शाखांवर स्वयंसेवक दिसत नाहीत, मात्र ते सगळीकडे आहेत असा दावा केला जातो. संघ असताना आणि संघ नसताना असं जे प्रकरण आहे त्यातलं, लोकसभेला संघ निष्क्रिय होता, संघाच्या स्वयंसेवकांनी काहीच केलं नाही अशी मांडणी केली जाते आणि त्याचा फटका बसला तुम्ही आता जसं म्हणाला. आणि विधानसभेला मात्र संघ आवेशात पुढे आला, अतिशय समरसतेनं भाजपा सोबतच नाही त्याज्य असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबतही समरस झाला. त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेचं वावडं नव्हतंच, बरोबर, ते तर त्यांच्या दृष्टीनं ओरिजिनल शिवसेना असलेले अस्सल शिवसैनिक, त्यामुळे त्यांना सहकार्य होतच. त्यातला मुद्दा कोणता आहे मात्र की संघाचं सर्वात मोठं मला जे दिसतं यातला सहभाग नेहमीच्या भाजपाच्या राजकारणातला. संघ हा फक्त मैदानावर असतो का, संघ हा नोकरशाहीत आहे. बरोबर, मग इथं तुम्ही मतदार याद्यांचा आठवा. बरोबर, संघ हा शैक्षणिक संस्थांमधून आहे. बरोबर, संघ हा वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये वेगवेगळ्या वसाहतींमध्ये अतिशय, म्हणजे मगाशी तुम्हाला मी उल्लेख केला संघ समर्थक या हा शब्द वापरून त्यांना आपण नजरेआड करतोय की अगदी म्हणजे ते काही झालं तरी त्या भूमिकेपासून ढळत नसतं. आर्थिक नुकसान होऊ द्या, काही होऊ द्या, तो जो एकदम कडवट निष्ठावंतांचा संघ आहे जो कदाचित अदृश्य आहे, बरोबर, त्यातलं सर्वात मोठी जबाबदारी मला जी वाटते ना त्यातल्या त्या फळीची, ती म्हणजे नरेटिव्ह वॉर मधली, आणि ती आहे प्रोपगंडा पॉलिटिक्स मधली. तुम्ही लक्षात घ्या ना, लोकसभेला भाजपाला सर्वात मोठा फटका कोणता बसला, संविधान बचाव. बरोबर, काहीच त्यांना म्हणजे अहो नरेटिव्ह पूर्वीपासून चालत आलेत. असं नाहीये की बाबा भाजपा म्हणजे 2009 पासून अडवाणींचा पराभव घडवून ज्या पद्धतीनं मोदींचं नेतृत्व पुढे, ब्रँड मोदी पुढे आणण्यात आला, म्हणजे माझे मित्र सांगतात की दिल्लीत तेव्हापासूनच वॉर रूम ऍक्टिव्ह झाला मोदींसाठीचा, ब्रँड मोदींसाठीचा. तेव्हापासूनच नाही नरेटिव्ह वॉर ना, आधी पण होतच ना, काँग्रेसही खेळायची नाही असं नाहीये. परंतु ज्या व्यावसायिक पद्धतीनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत व्हायरल करणं किंवा त्या पलीकडे जात नवे खेळ खेळणं हे सुरू झालं, म्हणजे AI वगैरे आत्ता आलं हो, परंतु डीप फेक व्हिडिओपासून सर्वाचा प्रयोग करत ज्या पद्धतीनं सगळीकडे पसरवणं सुरू झालं ते याच कालावधीत. ती जी संघाची भूमिका आहे सांगितली जाते ती संघ स्वयंसेवकांची किंवा संघाच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांची नसे, मात्र मी संघ समर्थक किंवा संघाचे कडवट समर्थक त्या पुढचा शब्द वापरेन, त्यांचा जो त्यातली जी भूमिका असते त्यात लोकसभेला संविधान बचावचं इंडिया आघाडीचं नरेटिव्ह खोडण्यात ती कुठेच दिसली नाही. तुम्ही आठवा जे मुद्दे पुढे आणले गेले, काहीच नाही. पालघर नव्हतं का तेव्हा, अहो तिथं आधीच झालेलं ना, बरोबर, नाही ना, कुठे पुढे आणलं गेलं, म्हणजे इथून काउंटर करणं दूरच, स्वतःच कुठं आलं काही. बरोबर, या उलट विधानसभेला जे काही आणलं गेलं ते कुठं गेलं, खरं तर इंडिया आघाडीने आणलं पण कमीच. बरोबर, एक मुंबईच्या बाबतीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आलेलं अदानीवालं, मग तेही नरेटिव्ह म्हणावं की वास्तव, बरोबर, की वास्तवातला त्यांच्या मतदारांना प्रभावित करणारा मुद्दा त्यांनी मांडला, त्याला नरेटिव्ह म्हणावं का प्रश्न आहे. परंतु हे अदानीवाले इतकं नरेटिव्ह म्हणता येईल ते केलं त्यांनी, त्याला काउंटर नाही करता आलं कारण तो वास्तवातला पायाखाली जळणारा मुद्दा होता. बरोबर, ही जी भूमिका संघाची आहे ना, ती या निवडणुकीत 2 निवडणुकांमधला फरक मोठ्या प्रमाणावर दाखवणारी. अर्थात भाजपाचे काही नेते खासगीत हेही सांगतात, ते म्हणतात अहो हे नेहमीच असतं, एखादा प्रयोग यशस्वी झाला तर संघ सांगता हा आमचा आणि नाही तर आम्ही भाजपावाले किंवा इतर ज्या संघटना असतात तसं आहे, म्हणजे त्याचे फक्त जातात, याच्याशी काही संबंधित नाहीये. मात्र संघाचा विषयाला म्हणून सांगतो, माझ्या सर्व विचारांच्या संघटनांमध्ये खूप चांगलं ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड मैत्री आहे. मला एकदा एका संघ विचारांच्याच
माझ्या मित्रांना सांगितलं, ज्येष्ठ मित्र आहेत ते मला म्हणाले, अहो नानाजी देशमुखांचं चित्रकूट प्रकल्प यशस्वी झाला म्हणून आम्ही आज सांगतो की नानाजी आमचे आहेत. नाहीतर असे अनेक लोक ज्यांना वेगळं काही करायचं होतं त्यांना संघाच्या मुख्य प्रवाहातून जेव्हा बाजूला केलं गेलं आणि त्यांना शेवटी यश काय नेहमी मिळत नाही, अपयश मिळालं तेव्हा त्यांना कोणी आपलं म्हटलं नव्हतं. तर तसंच आहे. त्यामुळे लोकसभा आपली नाही आणि विधानसभा आपली आहे. आपण आता आहे ना याच्याकडे येऊ की ज्या प्रमुख लढती होत्या ह्याच्यातल्या, म्हणजे आता 3 जोड्या लावता येतील खरं तर, की भाजप काँग्रेस, शिवसेना अ शिवसेना ब आणि राष्ट्रवादी अ राष्ट्रवादी ब, या 3 लढती प्रमुख मानता येतील आणि शेवटी वंचित फॅक्टर आपण. सो या 3 लढतींमध्ये सुरुवातीला भाजप काँग्रेस या हे कॉन्फ्रंटेशन जर बघितलं तर आता आपण उल्लेख केला लाडकी बहीणचा, तर मोदींनी काहीच महिन्याआधी रेवडी कल्चर नावाचा शब्द प्रयोग केला होता. नागपूरमध्येच आपला. आणि रेवडीबद्दल अगदी आधीपासून जे हे नव उदारमतवादी चिकित्सक आहेत, विशेषतः जे भाजपकडेच असतात, बऱ्याचदा भाजपकडे कल असतो त्यांचा, तर त्यांनी अनेकदा म्हटलेलं होतं की अशा प्रकारे कुठलीही सबसिडी म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा आता अनेक अर्थतज्ञ म्हणतात की तिथं उत्पादकता तरी आहे किमान त्या सबसिडीमध्ये, म्हणजे त्याचा उत्पादकतेशी थेट संबंध आहे त्या कर्जमाफीचा वगैरे. इथं लाडकी बहीण सारखी योजना थेट हातात पैसे आणि त्याच्या मागे उत्पादकतेचा कोणताही उद्देश नाही. म्हणजे नरेगामध्ये पैसे दिले तर त्याच्यामधून काहीतरी रोजगार निर्मिती आहे, काहीतरी प्रकल्पांना श्रम आहे, या प्रकारचं काहीतरी लॉजिक तरी आहे. तर या अर्थाने भाजपने जेवढे कॉन्ट्राडिक्शन्स दाखवले आणि ते पचवून नेले ते कॉन्ट्राडिक्शन्स, तर पार्टी विथ अ डिफरन्सच्या ऐवजी पार्टी विथ कॉन्ट्राडिक्शन्स असं म्हणता येईल का? आणि हे कसं जमवलं, म्हणजे काँग्रेसला कसं त्यांनी निरस्त केलं भाजपने? यातलं एक लक्षात घ्या, म्हणजे फक्त शेतकरी कर्जमाफीवर मी बोलेन, एक फक्त थोडक्यात, पण तो विषय नाहीये. परंतु मुळात शेतकरी कर्जमाफी आणि मोफत योजनेत मोठा फरक आहे. कारण जिथं तुम्ही उत्पादन खर्च आधारित काहीच करत नाही आहात, पुन्हा 6,000 देता तुम्ही किंवा आता 12,000 केले असतील, शेतकऱ्यांशी तुम्ही बोलाल तर लक्षात येईल की 28,000पर्यंत तुम्ही त्यांचा खर्च वाढवून त्यांना भीक दिल्यासारखं जर 12,000 देत असाल तर ते नको म्हणतात त्याला. बरोबर. फक्त ते तुम्हाला उपकार केल्यासारखं दाखवायचं असतं. तुम्ही त्यांना युरिया देत नाही, तुम्ही त्यांना इतर, आता पहा ना, सोयाबीनचं धाराशिव मधलं आलं की बियाणं पेरली, ते कैलास पटेल आमदार बोंबलतात आहे, बरोबर, पण ते उगवलेच नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर त्यांचं काढून घेता आणि देत नाहीयेत. आणि अमेरिकेसारख्या देशात पण सबसिडी दिली जाते, काही उपकार नसतात. त्यामुळे तुम्ही जे करताय ते उलट तुमच्या माझ्यासारख्यांना ट्रोल केलं जातं शेतकरी याच्यावर. पण तीच माणसं जेव्हा नागपूरमध्ये मोदीजी रेवडी कल्चरवर बोलले तर मला असं वाटलं की फुकट काहीतरी लोकांना सवय लावली जाते, त्याबद्दल बोलतात. तर बरं वाटलं मला की चला, राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं सुरू होतं. मात्र पुन्हा ते भोपाळला 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यावर बोलल्यासारखं झालंय की जेवढ्या रेवड्या आता भाजपा किंवा मित्रपक्षांकडून वाटल्या जातात तेवढ्या मला नाही वाटतं. ते जर मापभर देतो ते गोणीभर देतात. बरोबर, इतकं झालं. आणि यातलं घडतंय कसं की लोकांपर्यंत समोर जाताना प्रत्यक्ष मी लोकांना नाही दोष देणार. खरं सांगतो, आपण जरा म्हणजे अति करतो की आपल्याला असं वाटतं की नाही, मग लोकांना कळत कसं नाही, मत विकतात. बोलणं सोपं आहे हो. बरोबर. ज्याचे खिसे रिकामे असतात ना आणि पोटात आग लागलेली असते, 100%, त्याला कुठून काय येत आहे ना, तो त्या पैशाचा रंग पाहत नसतो. बरोबर. तुम्ही करत नाही यात काही गोष्टी आणि तुम्ही नंतर जाऊन सांगाल की पोटातली आग शमवण्याचं तू हे का करतोय. मला वाटतं हा अधिकार नसतो. बरोबर. वैचारिकता कुणाची काही असो. त्यामुळे मतदारांना दोष देणं हा खूप मोठा शॉर्टकट आणि घातक शॉर्टकट आहे तो विरोधकांसाठी, असं मला त्यातलं वाटतं. लाडके बहीणच्या बाबतीत पण सुरुवातीच्या टप्प्यात तीच चूक केली गेली. कर्नाटकात आणि तेलंगणामध्ये त्या योजना होत्या, अधिक प्रभावीरित्या, अधिक चांगल्या पद्धतीने होत्या. आता तुम्ही मनरेगाचा उल्लेख केला. काँग्रेसनं जे रोजगार हमीचं मॉडेल आणलं होतं ते अर्धा मेहनताना मिळायचं रोख, अर्ध अगदी गोड तेलाचं हे पण मिळायचं असं मला कळलं त्यावेळेला. मीठ, सर्व काही की कुटुंबाला त्या दिवसाचं झालं पाहिजे. म्हणजे तुमचे चांगले मॉडेल तुम्ही मांडले पाहिजे होते. त्या चुका घडल्या आणि याचा फायदा स्वाभाविकच पहा घेणाऱ्या वर्गाला कधीही त्रास नसतो. बरोबर. त्यामुळे त्याला हे समजणं, उलट यातही एक नरेटिव्हवर आलं. तुम्ही आठवा,
तुम्हाला ते टीव्हीवरची तुम्ही जाहिरात आठवा प्रथमेश. आपण ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल मीडियातले आहोत. एक ताई ती उभी असते, चहाचा तिच्या स्टॉल मागे दिसतो, वडापाव वगैरे दिसतात आहे. बरोबर. तिथं दुसरी एक येते तिची मैत्रीण, तिला बोलते काय ग? अगं नाही, लाडकी बहीणचे पैसे आले ना त्यातून. तर ती बोलते अगं पण बंद झाले तर काय करशील? बरोबर. तर ती बोलते नाही, थोडं चरकते ती. पहा व्हिज्युअल खेळ लक्षात घ्या तुम्ही 100%. ऑडिओ व्हिडिओचा. ती थोडी चरकल्यासारखी दिसते. आणि बरोबर. त्यानंतर ती जे बोलते की नाही, त्यासाठीच मी ठरवलंय की लाडकी बहीण बंद करणारा नाही, ज्या चालू ठेवतील त्यांनाच मी मतं देणार, भाजपा महायुतीला. त्याने जो परिणाम साधला गेला ना, भीती निर्माण करून, म्हणजे यात मी एक डर बिकताय नाचं पूर्ण प्रकरण त्याला दिलेलं आहे की कशा पद्धतीनं भीती विकली गेली. भीती म्हणजे भय इथलं संपताना दिसलं नाही. त्या पद्धतीचं राजकारण आणि भयामुळे कशी मतं मिळवता येतात ते आपण धार्मिक बाबतीत अनुभवलेलं. यावेळी लाभार्थी योजनांच्या बाबतीत तोच प्रयोग करण्यात आला. हे खूप मोठं त्याचा परिणाम घडलाय की स्त्रियांचं मतदानाचं प्रमाण जेव्हा जेव्हा वाढतं तेव्हा फायदा होतो, पण ते कधी कधी सत्ता परिवर्तन घडवणार असतं. यावेळी मात्र सत्ता टिकवणारं दिसलं ते. हे धक्कादायक होतं. बरं. त्यात राहुल गांधींनी काहीसं दुर्लक्ष केलं महाराष्ट्राकडे, असा पण एक आरोप होतो की खूप कमी सभा झाल्या राहुल गांधींच्या आणि खूप स्पेसिफिक पॉकेट्समध्ये झाल्या. म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रात फार सभा नाही झाल्या किंवा मुंबईमध्ये फार सभा नाही झाल्या. एक मोठी सभा झाली होती मला वाटतं महाविकास आघाडीची. तर केंद्रीय नेतृत्व जे आहे किंवा जो ब्रँड राहुल उभा झाला होता भारत जोडोमुळे, तर तो वापरता आला नाही काँग्रेसला, बीजेपीला सामोरं जाताना, असं वाटतं का? कारण लोकसभेला तर काँग्रेसला सर्वात मोठं यश मिळालं होतं. तर तरी सुद्धा असं का झालं असावं? म्हणजे खरोखर खूप विचार करावा असाच तुमचा प्रश्न आहे. म्हणजे लक्षात घ्या ना की लोकसभा ज्या पद्धतीनं लढवली गेली, विधानसभा लढवली का हो? नाहीये. त्याचं उत्तर नाहीच आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की भारत जोडो पासून ते रिलॉन्चिंग होतं. राहुल गांधी यांचा हॅशटॅग पप्पू या प्रतिमेतून हळूहळू ते दूर होत होते. मात्र भारत जोडोनं हॅशटॅग पप्पूच अगदी कायमचा डिलीट करून टाकला. म्हणजे तो पुन्हा आणताच येणार नाही. इतका मजबूत आहे की नवा राहुल गांधी नावाचा ब्रँड पुढे आला, टक्कर देऊ लागला. ते जे बोलताना दिसतात, वागताना, शेवटी ते भारत जगले. त्यातून ते घडलं असावं. लोकसभेला ज्या पद्धतीनं प्रचार मोहीम आखली गेली, ज्या पद्धतीनं लोकल एक ब्रँड, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नॅशनल ब्रँडच्या जोडीनं एक ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड असतात. त्यातल्या ठाकरे ब्रँडला त्यांनी ज्या पद्धतीनं लोकसभेला वापरलं, अगदी पुढचं स्थान देऊन दाखवलं, ते विधानसभेला दिसलं नाही. उलट त्यात खूप भांडणं होताना दिसली. दुसरं पहा, म्हणजे भाजपानं आणखी एक नवं काय आणलंय 2014 पासून, की चेहऱ्यांवरची अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीसारख्या निवडणुका, चेहरा द्यायचाच. अगदी एखाद्या राज्यात ते देत नसेल तर मोदींचा चेहरा अप्रत्यक्षरित्या असतो आणि जिंकल्यावर तर तसंच हमखास सांगितलं पण जातं. ते घडतं. महाराष्ट्रात हे दिसत होतं आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात हे टाकण्यात आलं होतं की तुमचा मुख्यमंत्री फडणवीस आहे, शिंदे नाही. हे त्यांना माहित होतं. शिंदेकडे तर प्रश्नच नव्हता. शिंदे तर वेड्यासारखं धावपळ करत होते. आर्थिक जेवढा खर्च त्यांनी केला, मला नाही वाटत की महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आणि भविष्यातही कुणी करेल जर शिंदे त्यावेळी नसतील त्या पद्धतीच्या राजकारणात. इकडे मात्र बोंबा होत्या. नेमकं कोणाकडे पाहायचं? लोकांना लागतं आता नाही काहीतरी. ते उद्धव ठाकरेंनी आग्रही केला होता की तुम्ही जाहीर करा, कोणालाही करा, पण करा, जाहीर करा. पण त्या मला वाटतं षण्मुखांमध्ये ती बैठक झाली ज्यात ते येऊन बोलले आणि नंतर त्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेखही नाही केला. इतकंही ते विचित्र घडून गेलेलं. तेवढंच नव्हतं. आणि त्याचा संदर्भाला म्हणून मी सांगतो, मी यात काही संस्थांच्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणांचं हे केलेलं आहे. हे सारं घडत असताना ना, जे सर्वेक्षण पुढे येत होते त्यातही दिसत होतं की लोकांना उद्धव ठाकरे कसे म्हणजे नंबर 1 टॉपर मुख्यमंत्री पदासाठी ते पर्याय ते दिसत होते. पुन्हा महाआघाडी सरकारने जी कामं केलेली त्याला लोक जास्त विकासात्मक मानत होते शिंदे सरकारच्या, महायुती सरकारच्या कामांपेक्षा. हेही दिसत होतं. पण त्याचं मार्केटिंग जमलं नाही. मवियामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेलाही नाही जमलं. अच्छा.
काँग्रेस राष्ट्रवादी सोडा हो, हा. त्यांनी पण नाही करू शकले ते, की अच्छा. पहा आमच्याकडे असं खणखणीत नाही करू शकले ते. हम्म. आता राहुल गांधींचं राहिलं आपलं हम्म. बोलायचं. प्रथमेश, एक अनुभव असा आहे, तुम्ही त्याच्याशी सहमत असाल, की एक मुद्दा आहे ना, एका निवडणुकीत चालला की तो पुढच्या वेळी चालतोच असं नसतं. बरोबर. अपवाद कोणते असतात? गरिबी हटाव, राम मंदिर सारखे, ते जरा वेगळ्या याने आहेत. बरं. आणि किंवा मुंबई मराठी हे मुद्दे हम्म. की जे सुटतच नाहीये, बरोबर. त्यातून आहेत. बरोबर. संविधान बचावचा मुद्दा लोकसभेला चालला, मग आता विधानसभेला पण तोच. तुम्ही आठवा ना, कोल्हापुरात हम्म. संविधानाचं हे झालं, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जेव्हा तो त्याचं हे झालं, बरोबर. त्यानंतर पुन्हा नागपूरला एनजीओची एक परिषद झाली, त्याला त्यांनी संबोधित केलं. एक प्रकार ते निवडणूक कॅम्पेनचं लॉन्चिंग होतं. हो, असं कसं होऊ शकतं? तुम्ही एनजीओची परिषद घेतली, पण ज्या पद्धतीनं लोकसभेला स्वयंसेवी संस्था मवियासाठी सक्रिय झालेल्या मला तरी विधानसभेला त्या दिसल्या नाहीत. त्या पद्धतीचं म्हणजे तुम्ही त्यांना महत्व दिलं नाही, किंवा तुम्हाला असं वाटलं असेल की आपणच आहोत. म्हणजे ते एक सॅक्रेड गेम्स म्हणत सिरीज आलेली, त्यातलं ते आहे ना, कभी कभी लगता अपुनेश, तोच अंताचा आरंभ असतो ना. ते तसं होतं की तुम्ही त्यांना मोजलंच नाही त्या याच्यात कुठं. एनजीओना, स्वयंसेवी संस्थांना त्यांचं एक वेगळं नेटवर्क, संघाच्या वेगवेगळ्या वनवासी कल्याण आश्रम पासून वेगळ्या ज्या संघटना आहेत ना, त्यांना काउंटर करण्यासाठी लोकसभेला उपयोगी ठरलं असणार, पण ते नाहीच तुम्ही काही ऍक्टिव्ह केलं यावेळी. झालं असं की मवियाकडे लोकांसमोर जाताना मुद्दा नव्हता ना, यांच्याकडे मुद्देच मुद्दे होते. अगदी इतर भयावह असे मुद्दे होते ना, बेरोजगारीपासून सर्व जे 22 उलटून गेलं होतं. 22चे जे आश्वासनं होते, शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं, किंवा कोणाचंही म्हणजे कुणीही घराविना बेघर नसणार वगैरे वगैरे, काहीच नाही ना. परंतु केवळ जाहीरनाम्याच्या कागदांवर ते असेल, प्रत्यक्ष लोकांपर्यंत ते मुद्दे पोहोचवले गेलेत का, मला शंका आहे. आणि त्यातही तुम्ही म्हणालात त्यातलं पुन्हा वाक्य मी सांगेन की ब्रँड राहुल गांधी जो आता कुठं पुढे येऊ लागलाय, त्याला जास्तीत जास्त वापरून आणखी मोठं करता आलं असतं. तेही काँग्रेसच्या नियोजनकारांनी केलं नाही मुळात. असं कुणी होतं का, अशी शंका यावी, अशी परिस्थिती होती. बरं. एक राजकीय प्रश्न घेऊ आणि मग आपण तांत्रिक मुद्द्यांकडे पुन्हा येऊ. आता मी जसं म्हटलं, बाकीच्या ज्या 2 जोड्या होत्या, म्हणजे पक्ष फुटलेले 4 पक्ष असे हे जे त्यातले फॅक्टर होते, तर त्यातलं शरद पवार, उद्धव ठाकरे एका बाजूला आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे एका बाजूला. आता एकीकडे पक्ष चिन्ह हे किती महत्वाचं असतं हे आपण लोकसभेला पण बघितलं होतं, आणि विधानसभेला तर त्याचा प्रचितीच आली की पिपाणी आणि तुतारी हा एक खूप प्रश्न झाला होता. आणि उद्धव ठाकरेंकडं धनुष्यबाण नसणं, कारण शिवसैनिक म्हणजे कंडिशन केला गेलेला धनुष्यबाणाभोवती वर्षानुवर्ष. तर या सगळ्या फॅक्टर्समध्ये उद्धव ठाकरेंची लिडरशिप आणि शरद पवारांची लिडरशिप एका बाजूला, आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदेची लिडरशिप एका बाजूला. तर यांचं काय घोळ झाला या चौघांमध्ये? आधी मी शिवसेनेचं सांगतो. एक तर पहा, म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांना आपण आदर्शवादी भूमिकेतून बोलत असतो, त्यामुळे त्यातलं अर्थकारण हा म्हणजे एकदम आपल्याला काहीतरी अंगावर शहारे आणणारा विषय असतो, अंगावर पाल पडली असं आपल्याला वाटतं त्यावर बोलताना. मात्र शेवटी जमिनीवरचं राजकारण हे अर्थकारण लक्षात ठेवूनच केलं जातं, हे नाकारता येत नाही. उमेदवारांना रसद पुरवावीच लागते. शिवसेना ही पूर्वीपासूनच या बाबतीत काहीही करत नसते असं त्यांचे समर्थक, त्यांचे उमेदवार हे सांगत असतात. काही प्रमाणात होतं, नाही असं नाही. मात्र आता भाजपा म्हणजे 2017च्या निवडणुकीच्या वेळी मला सांगण्यात आलेलं की मुंबई महापालिकेत एका वॉर्डात 1 कोटीचं रोख सहकार्य मिळालं होतं उमेदवारांना. बाकी पार्टीचा खर्च वेगळा. आता किती होईल ते कळेल आपल्याला. एकनाथ शिंदे तर पूर्वीपासून, आता या बाबतीत ठाकरेंच्या समर्थकांशी मी बोललो, त्यांचं म्हणणं, अहो ठाकरे स्वतः नाहीये करत, काही कोणता राजकीय नेता स्वतः करत नसतो,
काही दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना, त्यांच्या नंतरच्या फळीतल्या नेत्यांना ते एवढं सबळ बनवतात, त्यांना तशी पदं देतात की त्यांच्याकडे आर्थिक आवक व्हावी आणि त्यांच्याकडून ते वाटप व्हावं. त्यांचं म्हणणं की नगरविकास म्हणजे अगदी मुख्यमंत्री पद स्वतःकडे असताना ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलं. काय उद्देश होता? MSRDC 14 पासून त्यांच्याकडे ठेवलं. काय उद्देश होता? उद्देश हाच होता की त्यांनी कमवावं, जमवावं किंवा कमवावं आणि त्यांनी वाटावं. बरोबर. आता त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. आम्ही काय करणार आता आमच्याकडे असं होत नाही ना प्रथमेश. शिंदे गेले पण बाकीचे तर होते. बरोबर. उमेदवारांची सर्वात मोठी अडचण ठाकरेंच्या उमेदवारांच्या बाबतीत आर्थिक रसद ही खूप मोठी अडचण होती. बरोबर. नव्हते त्यांच्याकडे. मी अनेकांची निवडणूक काळात भेटलो. दुसरं माध्यम नियोजन. आता उघडपणे आपल्यालाही माहिती आहे की माध्यमांना मॅनेज केलं जातं. बरोबर. हे नाकारण्यात अर्थ नाही. उगाच आपल्या पत्रवितेतले आहेत म्हणून आपण त्याच्याबद्दल एकदम ते कशा पवित्र आहेत वगैरे बोलण्यात अर्थ नाही. नाही, अगदीच अहो लोकांनाही कळतात. नाही. आणि यावेळी तर प्रयोग असा झालेला जो मला दिसत होता की जाहिरातींचा ब्रेक आणि बातम्यांचे मध्ये ते ब्रेक येत होते की काय एवढ्या प्रचंड जाहिरातींचा मारा सुरू होता. म्हणजे तो मेन प्रोग्राम वाटत होता आणि बातम्या हा त्यातला ब्रेक वाटत होता. बरोबर. या बाबतीतही म्हणावं तसं मवियाकडून यावेळी मला होताना दिसत नव्हतं. पुन्हा आपण राहुल गांधींचं बोललात प्रत्यक्ष. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किती ठिकाणी तुम्हाला दिसले? त्या नियोजनातही त्यांच्या पक्षाची लोक कमी पडलीत. मी त्या दोन्ही नेत्यांच्या जवळच्या काही जणांशी बोललो. त्यात मला असं कळलं की होय वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना जास्त वेळ देणं भाग होतं, कारण मिलिंद देवरासारखा अब्जाधीश तिकडे उतरवण्यात आलेला, संदीप देशपांडे मनसेनं उतरवलेले, परंतु तरी सुद्धा आदित्य ठाकरेंना बाहेर जायचं होतं. मात्र तसं नियोजन करण्यातच आलं नव्हतं. अच्छा. जिथं सांगितलं तिकडे ते पोहोचले. त्यामुळे हे असं जर असेल तर कसं असू शकतं? मग तुम्ही कसं म्हणता की मतदारांनी येऊन तुम्हाला स्वतःहून हे दिलं पाहिजे? बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत मला असं दिसलं की एक फरक थोडासा लक्षात घेतला पाहिजे आपण की काँग्रेस किंवा शिवसेना एक संघटनात्मक बांधणी त्यांची त्या पद्धतीने. शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही बाबतीतलं माझं निरीक्षण आहे. हे चुकीचं असू शकतं की ते माझं मत असू शकतं. बरोबर. की त्यांच्याकडे ना पक्ष किंवा संघटना यापेक्षा ते एक फेडरेशन असतं त्यांचं. बरोबर. त्या जिल्ह्यातल्या किंवा त्या विभागातल्या मातब्बर धनदांडग्या नेत्यांचं आणि प्रभावशाली नेत्यांचं जातीनुसार असेल किंवा अन्य कारणाने असेल त्याचं ते एकत्रितकरण करून एक फेडरेशन बनवतात. कोऑपरेटिव्ह सोसायटीचं असतं ना तसं. त्यामुळे पद्मश्री गेले तिकडे ते वीक पडलेले धाराशिवमध्ये, पुन्हा त्यांना कधी यश नाही मिळालं. आता भुजबळ नाशिक जिल्ह्यातलं प्रस्थ होतं, इथं अजितदादांकडे पुणे जिल्हा होता. असेच वेगवेगळ्या जिल्ह्यातले मातब्बर नेते गेल्यानंतर मुंबई कधीच त्यांनी आपली मानली नाही. त्यातल्या त्यात नाव आठवतं सचिन अहिर, नवाब मलिक. ते गेल्यानंतर मुंबई पोरकी झाली राष्ट्रवादीसाठी. या पद्धतीनं तिकडे जो होता तो चिन्हाचा घोळ होताच या दोन पक्षांकडे. मात्र या दोन पक्षांचं त्या पद्धतीचं तेवढी बांधणी पण नव्हती. त्यात शिवसेनेची होती शाखा स्तरावरची, ती त्यांना मुंबईत तरी उपयोगी पडली. आणि सर्वात गंभीर मुद्दा, पुढचा तांत्रिक मुद्दा तुमच्या येईल, फक्त ओझरता स्पर्श करतो. भाजपानं दुसऱ्यांचे केवळ नेते घेत नाही प्रथमेश, ते दुसऱ्यांच्या कल्पना पण घेते, दुसऱ्यांची मांडणी पण घेते. शिवसेनेची स्थापनेपासून एक संघटनात्मक बांधणीची पद्धत आहे. त्यातल्या सर्वात खालच्या स्तरावर असतो गटप्रमुख. बरोबर. 1000 मतदारांमध्ये एक गटप्रमुख असतो जो पूर्ण माहिती ठेवतो. त्याचा फायदा त्यांना मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यात होतो. जिथं सर्वाधिक मजबूत नेटवर्क होतं तिकडे 10 आमदार आले मुंबईत, अदानीसारखा मुद्दा होताच. बरोबर. आणि जिथे नव्हतं, जिथं आमदारांशी ते केंद्रित झालं होतं, आमदार गेले, तसं ते नेटवर्क गेलं, तिथं त्यांना फटका बसला. बरोबर. इतकं त्यांच्या पराभवाच्या बाबतीतलं मला ते साधं सोपं दिसतं त्यातलं सध्या तरी. आणि पुन्हा एक मान्य करावं लागेल की एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीनं, मग तुम्ही त्याला खोकेकारण म्हणा किंवा आणखी काही म्हणा, मात्र त्यांच्या उमेदवारांना ज्या पद्धतीनं लढवलं किंवा लढतीत आणलं
त्याला कोणीच मॅच करू शकत नव्हतं. त्याचाही या निवडणुकीत मी नोट जिहाद हा शब्द जो वापरलाय त्यात बरंच काही दडलेलं आहे निवडणुकीतलं. पण उद्धव ठाकरेंच्या कॉन्ट्रास्टमध्ये शरद पवारांनी अगदी रेकॉर्ड ब्रेक सभा घेतल्या. म्हणजे मला वाटतं 90 का 94 सभा घेतल्या त्यांनी, असं काहीतरी आकडा होता. एक प्रचंड आकडा होता. हो. आणि त्यातल्या काही सभांना मी स्वतः गेलो होतो. इथल्या पुणे जिल्ह्यातल्या काही ते एका मार्गावरती 3 सभा होत्या. त्या 3 सभांना मी फॉलो केलं होतं त्यांना. तर ग्राउंडवरती असं दिसत होतं की शरद पवारांबद्दलची एक आपुलकी अजूनही आहे. एक संघ तुम्ही जसं म्हटलं की तिथलं जे फेडरेशनचं जे स्ट्रक्चर आहे त्यातलं अजून बरंचसं नेटवर्क दिसून येतं. जसं शिरूर, मनसर या भागात त्यांचा जो अपील आहे तो अजून पण दिसत होता. पण तरी सुद्धा तिथं सुद्धा शरद पवारांच्या विरोधात निकाल लागला. तर पवारांनी तर मेहनत घेतली होती. पवार तर एवढ्या या वयातही इतकं फिरले होते, इतकी भाषणं झाली, इतके सभा झाल्या, इतकं त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसले. तरी सुद्धा मग पवारांच्या अपयशाला काय कारणीभूत असावं? फटीग की अजितदादांचं ओव्हर पॉवर करणं, काय म्हणजे त्याला कसं? अजितदादांचं ओव्हर पॉवर करणं मग काय शरद पवार साहेब त्यात कमी पडले असते असं मला वाटत नाही, जर त्यांनी मनावर त्या बाबतीत घेतलं असतं तर. एक मगाचाच मुद्दा त्या येतो की फेडरेशनमध्ये त्या नेत्यांकडे स्थानिक संघटन असतं. एक उदाहरण मी त्या 2017च्या गुजरात निवडणुकीचं दिलं. तुम्ही आठवा, म्हणजे खरं तर भारत जोडोच्या आधी राहुल गांधी नावाचा ब्रँडनं त्याची कमाल गुजरात विधानसभेच्या 2017च्या निवडणुकीत दाखवायला सुरुवात केलेली. म्हणजे हिनवलं गेलं त्यावेळी. टेम्पल रन वगैरे वगैरे, सॉफ्ट हिंदुत्व करतात आहे, त्यात काय गैर होतं असं मला वाटत नाही. समोरच्या प्रतिस्पर्ध्याशी जेव्हा तुम्ही राजकीय मुकाबला करता, तो काय वेगळा काही याचा नैतिकतेचा हे नसतो खेळ पूर्ण. बरोबर. तर ते त्यांना करणं भाग होतं. पण त्यातून काय झालं होतं, एक वातावरण निर्मिती अशी झालेली की मोदी पंतप्रधान झालेत, मात्र गुजरातची सत्ता भाजपाकडे राहील की नाही. आणि नंतर प्रत्यक्षात निकाल लागलं तेव्हा लक्षात आलं काँग्रेसची कामगिरी सुधारली, मात्र सत्तेपासून काँग्रेस दूरच राहिली. मी माझ्या मित्रांशी बोललो, त्याचा उल्लेख केलाय, तेव्हा लक्षात आलं की झालं कसं की शेवटी लोक होती सोबत, असं धरून चालूया आपण. धरून चालूया का म्हणतो, कारण तुम्ही मगाशी म्हणाल तसं की शेवटी लोकशाही निवडणूक हीच अंतिम चाचणी आहे जनमताची. पटो न पटो तुम्हाला ते आहे. बरोबर. तिकडे तसं झाल्यावर मला प्रश्न पडल्यावर मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की अहो दक्षिण गुजरात जिथे टोटली काँग्रेसच्या बाजूनी वातावरण होतं, आदिवासी पट्टा, तिकडे अनेक ठिकाणी असं घडलं मतदारसंघांमध्ये मतदारांना जायचंय, मात्र आता भारतीय मतदारांची आहे ना एक सवय बिघडलेली आहे की त्यांना घरातून बाहेर पडल्यानंतर मतदान केंद्रापर्यंत न्यावं लागतं. बरोबर. ती जी एक यंत्रणा असते ना, परत ते तुमच्या माझ्या नैतिकतेत नाही बसत. बरोबर. पण ती आहे ना, ते वास्तव आहे. ती यंत्रणा तिकडे नव्हती. इकडे सुद्धा आता तुम्हाला मी अमित शहाच्या एका उद्गारांची आठवण करून देतो. ते म्हणालेले की म्हणजे आता पेपरला छापला तो BLO शब्द त्यांनी वापरला असेल असं मला वाटत नाही, तो BLA वापरला असेल, कारण ते त्यात खूप पुढचे आहेत. मगाशी जसं मी म्हणालो की जे नेटवर्क गटप्रमुख पदापर्यंतचं होतं ते त्यांनी ते पन्ना प्रमुख पर्यंत पोहोचवलं. तरी महाराष्ट्रात नाहीये तेवढं. बरोबर. ते गुजरातमध्ये 100%. तिकडे त्याचा वापर करून त्यांनी हातातून गेलेली खेळी जिंकली होती 17ला. त्यानंतर काय पुन्हा काँग्रेसला तसं डोकं वर काढता आलं नाही, कारण ते प्रयोग जे राहुल गांधींनी त्यावेळी केलेले, सामाजिक घटक पण जुळवलेले, पटेल असतील, आदिवासी असतील, इतर दलित समाजातील तरुण नेतृत्व असेल, ते पुन्हा नाही शक्य झालं. इकडच्या बाबतीत विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलच्या प्रश्नावर मला असं वाटतं, पवार साहेबांची लोकप्रियता पहा, ती आता जसं बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत झालेलं की ती पक्षातीत आहे. तसं पाहायला गेलं तर भाजपाच्या काही अतिशय कडवट जर विचाराचं कोणी सोडलं तर खासगीत बोलताना शरद पवारांविषयी कुणीही वाईट होणार नाही, मला नाही वाटत. खासगीत तरी त्यांचं हे वेगळे आहे. तसं लोकांवरचा प्रभाव त्यातही पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये प्रश्नच येत नाही. अडचण मला ती तिथे वाटतंय. अर्थात त्याचा अभ्यास खरोखर करावा लागेल. तुमच्या प्रश्नातून मला ते सुचलं आता की याचा खोलवर विचार करावा लागेल आणि मलाही तो करावा लागेल की तिथं सुद्धा जे 2017चं मी गुजरात इलेक्शन मॉडेल सांगतोय तसं घडलं का, की मतदारांना द्यायचंय पण नेणारा माणसं वेगळी. बरोबर. ती नाहीच आहेत. त्यांना किंवा त्यांना नेण्यातच नाही आलं, कारण हे ठाऊक असतं. लक्षात ठेवा, आपल्या तथाकथित गुप्त मतदान पद्धतीत
मी तथाकथित हा शब्द खूप जबाबदारीने वापरतोय. बरोबर. तुम्ही जेव्हा बूथनुसार निकाल देताय आणि हे दाखवून देताय की या आळीनं, या पेठेनं, या सोसायटीनं, या चाळीनं, या वस्तीनं, या तांड्यानं कुणाला मतं दिली, ते गोपनीय नसतं. मग मगाशी मी म्हणाल तसं की त्या याद्या लोकसभेच्या वापरून ज्या पद्धतीनं भाजपानं नियोजन केलं स्थानिक पातळीवर, तो फायदा तोटा होतो आणि ते मतदार घरी बसवले जातात किंवा छाटले जातात. बरोबर. 8 लाख. बरोबर. मला आता त्या तांत्रिक मुद्द्यांकडे येऊया. शेवटी आपण मुलाखतीच्या हो. निष्कर्षाकडे जाऊ की तांत्रिक पातळीवरती 2 प्रश्न जसे तुम्ही म्हणालात की ईव्हीएम आणि मतदार यादी ह्या 2 प्रश्नांवरती. आता हे प्रश्न का उचलले गेले, तर जसं राहुल गांधींनी लेखामध्ये त्यांच्या काही केस स्टडीज प्रस्तुत केल्या. मग ती कामठी मतदारसंघाची केस असो की जिथं काँग्रेसनं मतदार तेवढे कायम ठेवले, पण वरती जो इन्क्रीज झाला मतदानाचा तो बरोबर भाजपकडे 30च्या 30,000 मतदान भाजपला गेलं. हे उदाहरण एक झालं. दुसरी गोष्ट, एक प्रश्न विचारला गेला की शरद पवारांना 84 लाख मतं पडली आणि एकनाथ शिंदेना 80 लाख मतं पडली. ठीक आहे, पण शरद पवारांना 10 सीट्स आल्या आणि एकनाथ शिंदेना जवळपास 60 सीट्स आल्या. तर या प्रकारचा एक प्रश्न होता. तिसरा, ईव्हीएमच्या बद्दल आम्ही स्वतः इंडी जर्नलवरती बरेच कार्यक्रम माधव देशपांडेंना घेऊन, या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या IT मधल्या अगदी मातब्बर व्यक्तींना घेऊन त्याच्याबद्दल आम्ही चिकित्सा केली. ईव्हीएमचा प्रश्न एक व्यापक लॉंग टर्म प्रश्न आहे. ती मोठी लढाई. पण मतदार यादी मधलं जे वोटर डिलिशन आणि ऍडिशन ही जी एक नवीन फॅक्टर आलेला आहे पटलावरती, कारण आता बिहारमध्ये आपण बघतोय की तो अगदीच पेटून तो प्रश्न समोर आलेला आहे. मूळ मुद्दा हा आहे की निवडणूक आयोग याबाबत कोणतंही स्पष्टीकरण द्यायला तयार नाही. ते तुसडेपणाने किंवा तुच्छपणे असं की विरोधी पक्षांना काही कळत नाही, हे प्रश्न विचारणाऱ्यांना काही कळत नाही, आम्ही प्रश्नांच्या पलीकडचे आहोत, या लेवलला जाऊन निवडणूक आयोग ह्या प्रश्नाला हँडल करतोय असं दिसतंय सध्या तरी चित्र. तर ह्या एकंदर हे जे नवीन फॅक्टर आहे हा मतदार यादीचा, त्याच्याबद्दल काय आणि त्याच्याबद्दल पुस्तकात काय वाचायला मिळणार आहे? म्हणजे कसं आहे माहितीये का, की देवाला लोक मानतात, पण तो पावतो म्हणून पण मानतात किंवा कोपतो म्हणून. या निवडणूक आयोगाला स्वतःला असं देवासारखं काहीतरी पाहावं असं वाटायला लागलेलं दिसतं. तेव्हा त्यांना आठवतं की स्वायत्त आहोत आम्ही, माहित नाही का तुम्हाला, बरोबर. असं दरडावलं जातात. म्हणजे परवा जे काही घडलं बरोबर, ते तर अगदी पूर्ण लोकशाही व्यवस्थेचा अपमान होता की विरोधकांना हे सांगणं की यानेच यायचं आता आणि त्यानेच यायचं. अर्थात ठीक आहे, आपण मूळ याच्यावर जाऊया. माझी तुम्हाला खरोखर विनंती आहे प्रथमेश, कारण तुम्ही इंडी जर्नलच्या माध्यमातून जो प्रयत्न करता, तर मला माहिती आहे त्याची किंमत खूप मोठी मोजावी लागते, पण तो धोका पत्करून तुम्ही आणि तुमची टीम करते. म्हणून तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, यातलं मतदान यंत्रणेतील त्रुटींवरचे जे प्रकरण आहे ना, कृपया ते जास्तीत जास्त त्याच्यावर काम करावं. कारण आपल्याकडे घडतंय काय माहितीये का, आता परत लोकांना असं वाटेल की आपण विरोधी पक्षांना दोष देतो. बरोबर. मात्र ही स्वायत्तता हरवण्याची सुरुवात कुठे झाली, जेव्हा सरन्यायाधीशांना देशाच्या त्या निवड प्रक्रियेतून बाजूला केलं. अहो, घालायचं होता ना संसदेला घेराव, तुम्ही तेव्हा थंड बसलात. बरोबर. पहा, विरोधकांचं बाईट बेस्ड जर्नलिझम, खुपणारा शब्द आहे, मी टीव्हीतला तरी सांगतो तुम्हाला. बाईट बेस्ड जर्नलिझम, ज्या बाईट ऍक्टिव्हिझम आहे हा नवा, यातून जोपर्यंत बाहेर येत नाही, लोकांमध्ये जाऊन असं आंदोलन उभं करत नाही. खरोखर घेरलं पाहिजे होतं त्यावेळी की कसं सरन्यायाधीश बाहेर होतात आणि गृहमंत्री आत येतात त्यात. हो, कसं काय मग होणार आहे, मग बाहुलेच येणार ना. बरोबर. मग कसं, एखादे कुरेशी असतात, त्यांना आता हे जे बरळले निशिकांत दुबे, त्या निशिकांत दुबेंचं त्या कुरेशींबद्दल ते का निवडणूक आयुक्तांना मुस्लिम आयुक्त बोलले, कारण ते तसे वागत होते. आणि जे काही बाबासाहेबांनी संविधानात निवडणूक आयोगाचा दिलाय ते मांडत होते, ते खुपणारे होते ना त्यामुळे. बरोबर. त्यानंतरच हे घडलं ना बदलाचं, परंतु तेव्हा हे गाफील राहिले. बरोबर. तुम्ही बिहारचा उल्लेख केला, म्हणजे आता याच्याशी नसलं तरी फक्त 2 वाक्यात सांग. अहो, आताही ते फक्त त्या पडताळणीबद्दल बोलतात आहे. तिकडे एक प्रयोग झाला, पायलट प्रोजेक्ट करून गोंडस नाव दिलं जातं, राबवला गेला निवडणूक आयोगाकडून. कोणाशी कन्सल्ट केलं होतं? बरोबर. तुम्ही स्मार्टफोनला ईव्हीएम करून टाकलंय. हा किती मोठा, एका सिम कार्डवर 2 मतदार. बरोबर. उद्या जर त्यांनी सांगितलं होय पायलट प्रोजेक्ट यशस्वी आहे, आता आम्ही विधानसभेला, तर तुम्ही विसरा.
झोपून आहेत. या इकडच्या बाबतीत म्हणजे कोणत्या त्रुटी आहेत आपल्याकडे? उद्या समजा तुम्हाला तिथं गेल्यावर कळतं, तुम्ही सांगता हो मी जिवंत आहे, परंतु तुळशीदास भोईटे यांचं मतदार यादीत निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं निधन झालेलं असतं आणि तुळशीदास भोईटे लाईव्ह बोलतात आहे किंवा मतदान केंद्रावर पोहोचलेत. हे कशामुळे आहे? एक त्यात मी केस स्टडी, जर मी चुकत नाही तर द वायरचा मी त्याचं हे केलेलं, त्याचा हवाला देऊन मी दिलेला आहे त्यांना श्रेय देत, की सिमंतिनी धुरू मला वाटतं त्या डॉक्युमेंटरी मेकर आहेत मलबारील भागात. एक गुजराती व्यक्ती गेल्या, गुजराती आणि मराठी हा प्रश्न नाही, एक व्यक्ती गेली, तिनं तिथं ऑनलाईन हे केलं, ऍप्लिकेशन केलं की त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचं नाव यादीतून वगळलं आणि वगळलं गेलं. बरोबर, आठवतंय मला. आता हा एक जुहू मध्ये एक अब्जाधीश आहेत, बंगल्यात राहतात तिकडे, म्हणजे तुम्हाला कळू शकतं, त्यांचं नाव गायब झालं. लोकसभेला होतं, विधानसभेला गायब झालं. हे जे काही चालतं, काय करावं लागतं? मतदार नोंदणीत तुम्हाला गंमत सांगतो, आता किमान पूर्वीसारखं होत नाही अधिकृत, आता पूर्वी राजकीय पक्षांच्या कार्यालयात बसूनच व्हायचं, आता काही 1-2 वर्ष आधीपर्यंत. आता सुद्धा छुप्या पद्धतीनं आपले लॉग इन वगैरे देऊन ते होतंय. मग तुम्ही कसं हे मतदार वाढणार नाहीत कसे? आता यात परत सांगतो तुम्हाला, मी विरोधकांनाच दोष देणार आहे, कारण गाफील राहणं हा सर्वात मोठा गुन्हा मी मानतो. तुम्हाला आठवत असेल राहुल गांधींनी एक उदाहरण सांगितलेलं, नगर जिल्ह्यातल्या शिर्डी मतदारसंघाचं. एका इमारतीत त्यांचं म्हणणं असं 8,000 6,000 वगैरे वगैरे वगैरे. निवडणूक आयोगानं मान्य केलं नंतर, तेवढा मोठा नाही, तेवढे 3,000. तुम्ही मला सांगा, वसतिगृह जरी असलं 3,000 मतदार, पण आक्षेप कधी घेतला गेला? आता तुम्हाला वाटेल मी का विरोधकांना दोष देतो माहितीये का? की तो नेता चांगला होऊन काही होत नसतं, दक्ष होऊन, अभ्यास होऊन. स्थानिक पातळीवरचे काँग्रेसचे नेते, ज्यांच्याकडे स्थानिक उमेदवार ज्या होत्या, त्यांनी ते पोहोचवलं होतं, त्यांनी ते कधी घेतलं आक्षेप? नोटिफिकेशन निघाल्यावर तुमचा अधिकार संपतो. बरोबर. आणि अशी जर मतदार नोंदणी झाली असेल तर तुम्हाला कशाला आश्चर्य वाटतं प्रथमेश, की ते वाढलेले मतदार एका विशिष्ट राजकीय पक्षाला झालं? पण ते जोपर्यंत त्या पद्धतीची मतदार नोंदणी हे फिजिकली जाऊन BLO जे आहेत त्यांनी तपासायची असते. आता परत मी विरोधी पक्षांकडून अपेक्षा ठेवेन की BLA जे आहेत ना, बूथ लेवल एजंट, ते राजकीय पक्षांनी आता नेमलेच पाहिजे आणि त्यांनी त्या BLO सोबत जाऊन तपासलं पाहिजे. आणि मला वाटतं रिव्ह्यू पेटिशन सुद्धा 3 जानेवारीला काहीतरी शेवटची तारीख होती, त्याच्या आधी एकाही पक्षाने रिव्ह्यू पेटिशन भरलं नाही. फक्त मला वाटतं वंचितने जे भरलं त्याची आता मागच्या महिन्यात सुनावणी, आता काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली आणि हायकोर्टाने ती आता ती खालसा केली, हा भाग वेगळा, पण वंचितने तो प्रयत्न तरी केला त्या ह्याच्यामध्ये जाण्याचा, की बाबा रिव्ह्यू पेटिशन आमच्या मतदाराचं हे करा. तर सर मला वाटतं शेवटी आपण 10 सेकंदात बोला, मला त्यातलं एक लिस्ट. नोंदणीवर आपण आलो, मात्र ज्या मुद्द्यावर अद्याप विरोधक काहीच बोलत नाही तो मुद्दा आहे मतदारांची नावं छाटण्याचा. 8 लाख मतदार, थोडा थडका आकडा नाही आहे. बरोबर. 8 लाख मतदारांची नावं लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत गाळण्यात आली, काढण्यात आली. हे कसं घडलं? त्याच्याकडे पण गंभीरतेनं पाहिलं पाहिजे. मगाशी मी म्हणाल तसं मीही जाऊन तुमच्या नावाने करू शकतो आणि तुमचं नाव गाळू शकतो, हे बंद केलं गेलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे दक्ष राहणं हे विरोधकांच्या हाती, तरच लढू शकतात. अगदी. आणि मग असा प्रश्न येतो की 8 लाखांची मतदार वजा झाले तरी सुद्धा राहुल गांधी म्हणतात तसं महाराष्ट्राच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार नोंदणी झाली, असं पण हे कॉन्ट्रडिक्शन पण एक उभं राहतं त्याच्यामध्ये. थोडं वेगळं मिळू शकतं, त्यामुळे त्या मुद्द्यावर मी तेवढा ठीक आहे भर देत नाही. एक त्यातला मुद्दा फक्त असा आहे की राहुल गांधींना पुन्हा एकदा मी राज्यातल्या, म्हणजे आता सध्याचे हर्षवर्धन सपकाळ त्यांच्याबद्दल नाही बोलत, त्यांनी आत्ताच हे घेतलेलं आहे, त्यांनी त्या दिवशी मतदारसंघांची नावं घेतली. अहो, तुमचा सर्वोच्च नेता जो काही केस स्टडी मांडतोय, तुम्ही थोडा अभ्यास करून ज्या 100 विधानसभा मतदारसंघांबद्दल संशय आहे ती संपूर्ण यादी द्यायची होती ना. बरोबर. त्यामुळे स्वाभाविकच परत मी त्यात फडणवीसांना दोष नाही देणार, कारण त्यांना त्यांचं राजकारण करायचं आहे. त्यांनी काय केलं, पटकन त्यांच्याकडे डेटा रेडी होता. बरोबर. त्यांनी फक्त सिलेक्टेड मतदारसंघ मांडले. असलम शेख आमच्या मुंबईतले मालाडचे, पुन्हा पुण्यातले,
राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या बरोबर पुन्हा इतर ठिकाणचे असे नावं देऊन गप्प केलं ना, बरोबर डिफ्यूज करून टाकला इश्यू. जर स्थानिक नेत्यांनी आधी तयारीवर 6 महिने होऊन गेले हो, ती जर डेटा पुरवला असता तर तशी फजिती झाली नसती ना. कुठेतरी या बाबतीत आता त्यांना आपण भाजपाशी लढतो हे लक्षात ठेवून लढलं पाहिजे. बरोबर. आम्ही याबद्दल जेव्हा कार्यक्रम करत होतो त्यात एक असं वाक्य आलं होतं की समजा म्हणजे हे जे आहे तुम्ही म्हटलं की 3,000 होते एका बिल्डिंगमध्ये का 8,000 होते, तर असं एक आलं होतं की टीव्ही चॅनल तुम्ही टीव्ही विकत घेतला आणि एक बटन दाबलं चॅनल बदलायचं तर त्याच्याने व्हॉल्यूम वाढू लागला, तर भले एकदा झालं का 3दा झालं तुम्ही म्हणाल ना टीव्ही खराब आहे किंवा रिमोट खराब आहे, तर तसं काय तो मुद्दा आहेच, बरोबर आहे. अगदी म्हणजे एक मत जरी चुकीचं जात असेल तरी सुद्धा तो महत्वाचाच मुद्दा आहे हो. की एकाचंही मत मिसरिप्रेझेंट होता कामा नये, कारण शेवटी आपण म्हटलो तसं आपल्या लोकशाहीचं तापमापक पट्टी ती आहे. पण शेवटी सर शेवटचा प्रश्न की आपण विरोधकांवरती भरपूर बोललो, पण त्याच वेळी आपण म्हणतो फ्री अँड फेअर इलेक्शन्स, याच्यामध्ये म्हणजे स्वतंत्र आणि न्याय्य निवडणुका, तर ह्या फ्री असतील कदाचित पण या फेअर होत्या का? म्हणजे संसाधनांचं वाटप पाहता म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही एकनाथ शिंदेंनी जसा खर्च केला, भाजपने जसा खर्च केला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्याचा फायदा, केंद्रीय संस्था स्थानिक संस्था यांचा फायदा, या सगळ्याचा विचार करता जरी विरोधक आळशी असतील किंवा आपण म्हणूया की ते परफेक्ट नव्हते त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये, हा भाग त्यांच्या चुकांचा आहेच, पण तरी सुद्धा ही फेअर निवडणूक होती असं म्हणता येईल का? फ्री तरी कसं म्हणायची? हा म्हणजे मी म्हणतो की नाही म्हणजे अगदी मी भाजपा समर्थक म्हणून जरी विचार केला, असा विचार करू की मी भाजपा समर्थक आहे, तरी ही निवडणूक फ्री कसं म्हणायचं? जेव्हा तुम्ही ED सारख्या यंत्रणा वापरून ज्या पद्धतीनं पक्षांतर घडवली, हे तर उघड आहे ना. बरोबर, हे उघड आहे. त्यामुळे मुळात फ्री म्हणायचं का? कारण तुम्ही प्रतिस्पर्धीच गायब करता, तेव्हा त्याला फार फ्री म्हणावं का? हा मुद्दा आहेच. फेअर तर मुळीच नव्हते. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. निकालानंतर सुद्धा तुम्ही आता म्हणालात, म्हणजे माझ्यासारखं तुम्ही पण केलं, कारण आपण दोघंही लोकशाहीचे शुभचिंतक. बरोबर. म्हणजे अनेकदा जे आपल्यासारख्यांवर आरोप केले जातात की पहा यांचं जळफळाट होतं, तसे नसतं हो. पक्षांतर सत्ता संघर्ष असेल किंवा इतर प्रकरण असतील किंवा मराठीचा मुद्दा असेल, इथं प्रश्न हा ठाकरे, फडणवीस, पवार, गांधी, मोदी, शहा नसतो. अगदीच हा लोकशाहीचा प्रश्न आहे. बरोबर. आणि त्यामुळे यावर बोलायला लागतं. त्यामुळे ज्या आपल्यावर आरोप करतात त्या आपण इथं बसून विरोधकांचा चुका दाखवतोय, कारण त्यांनी जर सुधारणा नाही घडवली तर ते लढू शकणार नाही. फेअरच्या बाबतीतलं पहा ना तुम्ही, म्हणजे आपण विरोधकांना बोललो की ते गेले नाहीत न्यायालयात, हे केलं नाही, ते केलं नाही, बोलतोय ना आपण दोघं. बरोबर. मात्र त्याच वेळी एक बदल जो केंद्र सरकारनं केला की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आता निवडणूक आयोगाला कुणालाच देता येणार नाही. याला काय म्हणायचं? बरोबर. तुम्ही विचार करा की ज्या निवडणुकीबद्दल आक्षेप काय आहेत की 6 नंतर झालं का तेवढं मतदान? बरोबर. आणि यात मी दोन्ही बाजू दिलेल्या आहेत. अगदी मुख्यमंत्र्यांचे केतन पाठक जे खूप अनुभवी पत्रकार आणि त्यांचं संपूर्ण माध्यमांचं पाहतात, त्यांनी लिहिलेला लेखही त्यात आहे. अन्याय नाहीये, परंतु विरोधकांना जर पुरावे पाहिजेत, सीसीटीव्ही एव्हिडन्स सादर करायचं, कसं करणार? डिलीट करून. एक उदाहरण तुम्हाला देतो केस स्टडी म्हणून. मी जिथं राहतो अंधेरी भागात, तो वायव्य मुंबई मतदारसंघ, तिथं अबोल कीर्तीकर विजयी झाले. ब्रेकिंग चालल्या, आमच्या भागात फटाके फुटले प्रथमेश. नंतर अचानक आलं नाही 48 मतांनी शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर विजयी झाले. तुम्हाला गंमत सांगतो, तिकडे काय आरोप आहे माहितीये तुम्हाला, की तिकडच्या एकानं त्या निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांनी मोबाईलवर हे केलं, संभाषण केलं वगैरे वगैरे, आणि तसं सर्व काही फिरलं. त्यातला बाकी ऑफ द रेकॉर्ड जे आरोप होतात ते मी इथं मांडत नाही, कारण शेवटी एका चांगल्या चॅनलला मला अडचणीत नाही आणायचं. जे लोक बोलतात ते सर्वच सांगायचं नसतं, आपण जबाबदारीची पत्रकारिता करतो. आता तुम्ही मला सांगा, त्यांना सीसीटीव्ही एव्हिडन्स कोण देणार आहे? कसं मिळणार? म्हणजे तुम्ही उद्या त्या मतदान केंद्रावर काहीही झालं तरी हे करणार नाही. दुसरं यातलंच जो नोट जिहाद आणि ओट जिहाद एक प्रकारे फेअर इलेक्शनचा घात करणारा कपटी डावच होता ना. तुम्ही लोकांच्या डोक्यात बिंबवलं
की पहा मालेगाव मध्य तिकडच्या मुसलमानांनी एकतर्फी आणि एका मतदारसंघामुळे काँग्रेसच्या शोभा बच्चाव विजयी झाल्या. बरोबर आहे. अहो पण बाकीच्या 5 मतदारसंघातली जे हिंदू बहुल आहेत, आकडेवारी तुम्ही लोकांपुढे मांडली का? या पुस्तकात मी ती आकडेवारी मांडून हे दाखवलंय. अहो मध्य मालेगाव तर स्वातंत्र्योत्तर काळात आजपर्यंत मुसलमान बहुल असलेला तो मतदारसंघ फक्त आणि फक्त मुसलमानच निवडत आले. जसं तुम्ही पुण्यातून उद्या एखादा मुसलमान खासदाराची अपेक्षा ठेवू शकत नाही, बरोबर तसं मध्य मालेगावचं आहे. मी समर्थन नाही करत, बरोबर मला कुणाचंही अनुनय नकोय, परंतु बरोबर खोटंही नकोय बरोबर जे आतापर्यंत घडत आलेलं. त्यामुळे या निवडणुकीत काहीतरी चमत्कार घडेल आणि तुम्ही तिकडे जर तुम्ही खरे होतात तर प्रथमेश भाजपाने 288 पैकी 287 जागेच महायुतीला का लढवलं? एक विधानसभा मतदारसंघ का सोडला? तोही मध्य मालेगावचा. तुमच्याकडे इच्छुक होते? बरोबर नाहीये, ते आम्ही हरणार होतो, मला खासगीत सांगितलं. का बरं? हिंदुत्ववादी ना तुम्ही. तिकडे फक्त मुसलमानांमध्ये तुम्ही लढत होऊ दिली, एक इस्लाम पार्टीचा, एक MIMचा. का बरं असं? बरोबर तोच मतदारसंघ ज्याला तुम्ही ओट जिहादचा केस स्टडी म्हणून मांडलं, काय अर्थ काढायचा याचा? बरोबर उरलेल्या 5 मतदारसंघात सुद्धा भाजपा महायुतीचे उमेदवार भांबरे यांची मतं कमी झालेली आहेत. आकडेवारीचं निवडणूक आयोगाची आकडेवारी, मी यातली कोणतीही आकडेवारी शोधून कुठून तरी अशी दडवून ठेवलेली आणलेली नाहीये. बरोबर तुम्हाला ईशान्य मुंबईत जर तुम्ही पाहिलं, तिकडे शिवाजीनगर मानखुर्द तिकडून निवड आता बघा, हे भन्नाट योगायोग आहेत. कधी कधी मला असं वाटतं की नियती सोडवते किंवा नियती न्याय देते. तसं घडतंय की शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात लोकसभेला होय तो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. मी नाही आवण्याचं जे आहे ते आहे. तिकडच्या मतदारांनी मशालचं बटन दाबलं. सत्य आहे. मतं किती मिळाली? मी जर चुकत नसेल, आता पुस्तक हातात नाही, तर 1,35,000 समजा. बरोबर तोच आकडा आहे बहुतेक. एका विधानसभेचा नाही ना, 5 विधानसभा आहे. बरोबर तुम्ही दक्षिणेकडे नेला मतदारसंघाचं मला, बरोबर मी आता तुम्हाला उत्तरेकडे नेतो. तो आहे मुलुंड मतदारसंघ. तो मुसलमान बहुल. मुलुंड गुजराती बहुल. बरोबर यांचा मराठी उमेदवाराला मुसलमानांनी मतं दिली म्हणून ते ओट जिहाद. तिकडे गुजराती बहुल मतदारसंघात आता बघा, हा योगायोग मी सांगतो, नियतीचा न्याय. 1,35,000 मतं, एकतर्फी मतं भाजपाच्या गुजराती उमेदवाराला मिळाली. तेवढंच नाही, तिथंच नाही संपलं. पुन्हा त्यात आणखी एक गुजराती बहुल मतदारसंघ आहे, घाटकोपर पूर्व, जिथून पराग शाहे देशातले सर्वात श्रीमंत आमदार निवडून जातात. त्यांच्या मतदारसंघात गुजराती बहुल भाजपाच्या गुजराती उमेदवाराला कौल मिळाला. भांडूप विक्रोळी, जिथून सुनील राऊत, संजय राऊतांचे बंधू येतात, आणि तिसरा घाटकोपर पश्चिम, जिथून राम कदम, पण तो मराठी मतदारसंघ आहे. त्या तिन्ही मराठी मतदारसंघांनी मशालीचं बटन दाबलंय. मग हे ओट जिहादचं जे नरेटिव्ह तुम्ही सेट केलं, जे काय थोतांड मांडलं मालेगाव आणि या शिवाजीनगर मानखुर्दचं, ते फेअर प्रॅक्टिस होते म्हणता येईल का त्याला? नाही. तुम्ही माफ करा, सामान्य मतदारांची फसवणूक केली, त्यातून तुम्ही तुमचा डाव साधलात. राजकारणात योग्यच आहे, पण नैतिक कसोटीवर जर पाहिलं तर हा मुद्दा आहेच ना. अगदीच. तर सर, आपण खूपच सविस्तर याबद्दल गप्पा मारलेल्या आहेत, पण मला वाटतं खरंच ही गरज होती हे मांडण्याची, हे सगळे पर्स्पेक्टिव्ह मांडण्याचे, हे दृष्टिकोन मांडण्याचे. अजूनही खूप पर्स्पेक्टिव्ह मांडताही येतील, कदाचित मिसही झाले असतील आपल्या याच्यामधून. पण हे जे पुस्तक आहे ते त्यामुळेच महत्त्वाचं आहे, कारण इतके सारे पैलू जे आहेत या एका वादग्रस्त निवडणूक निकालाभोवती हे पैलू आहेत. त्याच्यामध्ये काही तथ्यात्मक आहेत, काही नरेटिव्हचे आहेत, काही तांत्रिक आहेत, आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणजे या निवडणुकींचा निकाल. तर आता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याच्याबद्दल कमेंट्स नक्की करा. हा जो व्हिडिओ आहे तो लाईक करा, शेअर करा, इंडी जर्नलला सबस्क्राईब करा. हे पुस्तक जे आहे त्याची आम्ही लिंक नक्की टाकू, कुठं तुम्हाला मिळेल हे पुस्तक, किंवा फोन नंबर आम्ही नक्की त्याच्यामध्ये प्रसिद्ध करू. तर पुस्तक नक्की वाचा आणि पाहत राहा इंडी जर्नल.